कोल्हापुरात मोटरसायकल चोरीचा पर्दाफाश, 3 अट्टल चोरट्यांना अटक, 12 गाड्या जप्त. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मोटरसायकल चोरीच्या घटनांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत 3 अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे 5,20,000 रुपये किमतीच्या एकूण 12 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष तपास पथक तयार करून तपास सुरू केला होता. याच दरम्यान पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे फुलेवाडी रिंग रोड परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी संशयित दर्शन रमेश जाधव वय वर्षे 26 व फारुख फिरोज शेख वय वर्षे 19 यांना विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलींसह ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून आणखी मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. पुढील तपासात त्यांचा साथीदार प्रतीक विलास पाटील यालाही ताब्यात घेण्यात आले. या आरोपींकडून जप्त केलेल्या वाहनांमध्ये स्प्लेंडर, यमाहा, ॲक्सेस, KTM ड्यूक, वेस्पा मोपेड आदी विविध मोटरसायकलींचा समावेश आहे. काही वाहनांचे चेसिस व इंजिन नंबर खोडून त्यामध्ये फेरफार केल्याचेही उघड झाले आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस उपअधीक्षक शहर विभाग प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, प्रदीप पाटील, महेंद्र कोरवी, संतोष बर्गे, विशाल खराडे, परशुराम गुजरे, शिवानंद मठपती, सत्यजित तानुगडे, समीर कांबळे, राजू कोरे, अरविंद पाटील व हिंदूराव केसरे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. सदर आरोपींना पुढील तपासासाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.